नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पालवे स्वप्नील के ब्लॉग्समध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चांभार लेणी, नाशिकमधलं अप्रतिम असं दृश्य, पिकनिक पॉइंट। तर चला आता आपण चांभार लेणीला जाऊया। आता आपण आरटी ऑफिस जवळ आहे नाशिक गुजरात रोड आणि आता आपण नाशिक इथे आरटी ऑफिस जवळ इकडनी आपल्याला आता चांभार लेणीला जायचं आहे। चला निघूया आता। तर मित्रांनो, चांभार लेणीला इथून आपल्याला टर्न मारायचा आहे। आपण इकडने आलो, हा पेट रोड आहे। पेट रोड पासून इकडे आल्यानंतर राईट मारायचा आहे। आपण आता लेण्यांच्या पायथ्याशी आहे। आता आपण स्टार्टिंग करणार आहोत। तुम्ही बघू शकता कमानीच्या इथे खाली लिहिलेलं आहे 430 पायऱ्या आणि पूर्ण आता टोटल आपल्याला चढायचे जे आहेत 436 पायऱ्या। टोटल 436 पायऱ्या आहे। चला तर स्टार्ट करूया। नमस्कार। नाशिक आणि त्याच्या आसपासच्या भागात असंख्य मंदिरे तसेच तीर्थक्षेत्र आहेत। चांभार लेणी तीर्थराज गजपंत नाशिक गुजरात रस्त्यावर मसरूळ येथे आहे। हे शहराच्या मध्यभागापासून फक्त 9 किलोमीटर आणि नाशिक रेल्वे स्थानकापासून 16 किलोमीटर अंतरावर आहेत। चांभार लेणी येथील लेण्या म्हणजे चतुर्थ शतकातील जैन लेणी आणि जैन धर्माचे एक पवित्र ठिकाण। चांभार लेणी हा तीर्थराज गजपंतांचा भाग आहे। हे जैनांचे पवित्र स्थान आहे। हे स्थान जैन अनुयायांसाठी मोठे धार्मिक आहे। लेण्या जमिनीपासून सुमारे 400 फूट उंचीवर आहेत। जैन मंदिराकडे जाणारा जिना हा पूर्णपणे काळ्या दगडांनी बनवला गेलेला आहे। ते दरीची विस्मयकारक दृश्य देतात। अतिशय शांत वातावरण प्रदान करते, जी रमण्यासाठी योग्य आहे। जरी जवळपास काहीसे वानर असले तरी अलीकडेच येथे काही वृक्षारोपण केले गेले आहे। चांभार लेणी मसरूळ येथे दिंडोरी रोडवर आणि नाशिक गुजरात महामार्गावर आहेत। ते नाशिक रोड रेल्वे स्टेशनपासून 16 किलोमीटर अंतरावर आणि नाशिक शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर आहेत। आपण बस, टॅक्सी किंवा ऑटोद्वारे येथे पोहोचू शकता। असे मानले जाते की चांभार लेणी हे म्हैसूरचा राजा चमराज याने इसवी सन पूर्व 600 मध्ये बांधला होता।
तर प्रादेशिक भाषेत लेण्यांना चांभार किंवा चांभार लेणी असे नाव पडले. हे शांतीनाथ पुराण या प्राचीन पवित्र पुस्तकावर ओळखले गेले. असे मानले जाते की जैनच्या 7 संत बालभद्र तसेच त्यांच्या 8 कोटी अनुयायांना एकदा या ठिकाणी मोक्ष मिळाला. डोंगराच्या शिखरावर असे काही मंदिर आहेत ज्यात अनेक लेण्यांसह अनेक जैन संतांचे श्वेताचरण आहेत. आपल्याला क्षेमेंद्र कीर्तींची समाधी आणि एक सुंदर बाग देखील सापडेल. आपण भगवान महावीरांच्या 4 दिशात्मक पुतळ्यांच्या मंदिरात देखील जाऊ शकता. धन्यवाद. आणि मित्रांनो, तुम्हाला ही सर्व माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन व्हिडिओज आणि इन्फॉर्मेशन घेऊन येत असतो. धन्यवाद. फायनली आपण पोहोचलोय. इथे लिहिलेलं आहे जैन मंदिर. मंदिराच्या गेटला लॉक असल्या कारणानं मी तुम्हाला मधलं काही दाखवू शकत नाही. इथून पूर्ण नाशिक दिसतंय आपल्याला. तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य आहे. इथल्या पायऱ्यांचं आत्ताच काम केलेलं दिसतंय. आधी इथे एवढं काम केलेलं नव्हतं. हा रोड जो आहे इथनं वरती जायला मार्ग आहे. आता आपण रिटर्नला आहे, खाली उतरतोय आता. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला चांभार लेणी? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. मी तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. We